नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मागील सरकार आश्वासन देणारं, कामे मात्र होत नसत. हाच धागा पकडून उदय सामंत आमच्या बरोबर आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट. महायुती सरकारनं काजू उत्पादकांचा प्रश्न मार्गी लावला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मानले आभार. पोलीस वसाहतीचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि उद्घाटनही तेच करणार. पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भविष्यवाणी. आणि सर्वांच्या सहकार्यानं मी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणार. खासदार विनायक राऊत यांनी वाढदिवशी केला संकल्प. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मागील सरकारमध्ये फक्त आश्वासनं दिली जात असत, विकासाची कामं मात्र होत नव्हती. आणि हाच धागा पकडून उदय सामंत आमच्या बरोबर आले असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उदय सामंतजींनी सांगितलं की मागच्या काळात ज्या सरकारमध्ये ते होते तेव्हा आश्वासनही मिळालं, घोषणाही झाली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की झालं, पण नंतर लक्षात आलं काहीच झालं नव्हतं. आणि म्हणूनच ते आमच्यासोबत आले, कारण पूर्वी अशाच घोषणा व्हायच्या, काही व्हायचंच नाही. आणि म्हणून उदयजी असतील, तटकरेजी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की चला आता एकत्रितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण काम करूया. आणि केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे जनतेला आपण दाखवूया. आणि नवीन सरकार तयार झाल्याबरोबर आपण याकरता निधी देखील दिला, त्याचं टेंडरही झालं. आज कामाचं भूमिपूजन आपण करतोय आणि लवकरच हे काम देखील या ठिकाणी पूर्ण होईल. रत्नागिरीतील पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, खासदार सुनील तटकरे आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आली.
कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक डॉक्टर धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षिका जयश्री गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत केलं. 24/7 सेवा देणाऱ्या पोलिसांना चांगली सेवा देणं ही सरकारची भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि पोलीस विभागाबाबत आपलं सविस्तर मत व्यक्त केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमच्या पोलिसांचे सेवा निवासस्थानं हे अत्यंत जुने आहेत. शिवकालीन आणि शाहूकालीन देखील पोलीस निवासस्थानं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या काळच्या बंगल्यांमध्ये इंग्रजांनी त्याला पोलिसांच्या छावणीत कन्वर्ट केलं आणि अजूनही पोलीस तिथे राहतात. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ज्यावेळेस 2014 ते 19 या काळात गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात पोलिसांना चांगली सेवा निवासस्थानं मिळाली पाहिजे या दृष्टीनं आपण नियोजन केलं. आणि त्या नियोजनातनं आज हजारो सेवा निवासस्थानं तयार झाली, हजारो सेवा निवासस्थानं तयार होत आहेत. आणि पोलिसांना देखील चांगल्या निवासस्थानांमध्ये राहता आलं पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातल्या पोलीस वसाहतीत गेलो तर त्या पोलीस वसाहतीमध्ये त्यांचं जे बाथरूम होतं ते घराच्या बाहेर होतं आणि कैद्यांकरता जसं अर्धं बाथरूम असतं तसं अर्धं बाथरूम होतं. त्याच्यावर चादरी लावून महिला घरातल्या आंघोळ करायच्या, अशा प्रकारची पोलिसांची अवस्था होती. आणि तेव्हापासून हा निर्णय आम्ही केला की चांगले पोलिसांना घरं दिले पाहिजे आणि जशी संधी मिळाली तसं आपण हे काम चालू केलं आहे. आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक, चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो. अनेक ठिकाणी आम्ही जिम दिला आहे, त्या ठिकाणी कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे, रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे. हा प्रयत्न आपला आहे. कोकण विभागाचे विशेष महानिरीक्षक संजय दराडे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. आपल्या सगळ्यांना माहित आहे या रत्नागिरीच्या भूमीतून अनेक असे थोर देशप्रेमी आणि महापुरुष असे होऊन गेलेले आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महर्षी कर्वे, कवी केशवसूत या सर्व महान अशा देशप्रेमींची ही भूमी आहे. आणि या भूमीमधून आपल्याला देशसेवा, समाजसेवा याचं बाळकडू या भूमीतून मिळत आहे. आणि या सर्व मान्यवरांचं या भूमीमध्ये स्वागत करताना मला नक्कीच आनंद होत आहे. या ठिकाणी खास करून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार सुद्धा मानेल. पोलीस दलातर्फे साधारणतः 1876-77 दिवसात ही जुनी पोलीस वसाहत आहे. आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या मंजुरीनंतर 152 करोडचा या ठिकाणी नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय, नवीन पोलीस वसाहत, तर या पोलीस वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा असा निर्णय आपल्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आणि रत्नागिरीकरांना एक अनोखी अशी भेट आपल्या मार्फत या ठिकाणी दिली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोकणावर नेहमीच प्रेम राहिलं आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले आणि काजू उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
परंतु अत्यंत महत्त्वाचा असा कोकणामधील असणारा विषय कालच मंत्रिमंडळामध्ये त्याची मांडणी करण्याचं काम मी केलं आहे. आपल्याला माहीत आहे की या संपूर्ण कोकणामध्ये काजूसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा निर्णय करणं अत्यंत गरजेचं होतं. काजू आणि काजूची असणारी जे उत्पादन यावरती इथे असणारे अनेक शेतकरी अवलंबून आहेत आणि या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती गोव्यामध्ये आपल्याला माहीत आहे की गोव्यामध्ये काजूचा दर जो आहे जो जर कमी मिळाला, जर आज काजूचा दर 110 रुपये मिळत असेल आणि त्याची पूर्वी जर किंमत 140 असेल तर त्याच्यामधली गॅप फंडिंग देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं. आणि त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या या सगळ्या विषयामध्ये पॉझिटिव्ह निर्णय करण्याचं ठरवलं आहे. 10 रुपये या संदर्भातलं गॅप फंडिंग सद्यस्थितीत देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाने करण्याचं ठरवलं आहे. आपण आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि सर्व मंत्रिमंडळाचं मनपूर्वक कोकणवासियांच्या वतीने करतो. वी. दा. सावरकरांनी क्रांतिकारांना प्रेरणा आणि दिशा दिली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांच्या कार्याला आज मानवंदना देण्याचं भाग्य मिळालं याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. पहिल्यांदा ज्या व्यक्तीने 1857चं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यातून हजारो क्रांतिकारकांना एक दिशा आणि ऊर्जा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली. आणि आपल्याला कल्पना आहे देशाच्या इतिहासातला एकमेव क्रांतिकारक आहे की ज्यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की इंग्रजांना देखील आता पुनर्जन्मावर विश्वास झाला आहे आणि म्हणून मला 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा इंग्रजांनी दिली. अशा प्रकारच्या तेजस्वी अशा भारताच्या सुपुत्राला ज्यांची कर्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा राहिला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस वसाहतीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होतं आणि उद्घाटनही तेच करतील अशी भविष्यवाणी केली. साहेब, याच्या अगोदर आपण एका कर्माचं भूमिपूजन केलं जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचा पदस्पर्श या रत्नागिरीच्या भूमीला झालेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या पोलीस कोठडीमध्ये राहिले ती पोलीस कोठडी इथनं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीनं आणि देशातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भक्तांनी ती कोठडी बघावी, ते स्मारक म्हणून बघावं यासाठी अनेक वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. या सरकारमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली त्याला यश आलं आणि 6.5 कोटी रुपये या अपग्रेडेशनसाठी आपण मंजूर केले, त्याचं देखील भूमिपूजन आज आपण केलं. आज आपण महाराष्ट्रातल्या एका सुंदर अशा प्रशासकीय इमारतीचे देखील भूमिपूजन केलं. तर आपल्याला आठवत असेल की तुम्ही राज्याचे अर्थमंत्री होता आणि अर्थमंत्री असताना प्रशासकीय कार्यालय देखील चांगली असली पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि एका पत्रावर या प्रशासकीय इमारतीला तुम्ही 100 कोटी रुपये मंजूर केले होते. त्या 100 कोटीच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन देखील आपल्या हस्ते होतंय. याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि हा आनंद कशासाठी आहे साहेब, गेले 3 महिने मी आपल्याला सांगत होतो की या कार्यक्रमाचं भूमिपूजन आपल्या हस्तेच करायचं आहे. याचं कारण ज्याचं श्रेय हे त्याला मिळालं पाहिजे. हल्ली ज्याचं श्रेय त्याला देण्याची पद्धत राजकारणामध्ये लोप पावत चाललेली असताना या 3 इमारतींचं भूमिपूजन हे देवेंद्रजींनीच करावं हा माझा हट्ट होता आणि म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मंजूर केलेल्या कामांची कामं तुमच्याच हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय आणि खात्री आहे की तुमच्याच हस्ते त्याची उद्घाटन होतील याची इच्छा देखील माझ्या मनामध्ये 100% आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, माजी आमदार प्रमोद जठार,
माजी आमदार विनय नातू, सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोकण विकासासाठी वेगानं काम करत असल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी समाधान व्यक्त केलं। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतात, देवेंद्रजी करतात, आदरणीय अजितदादा करतात, या सरकारच्या माध्यमातून आज रत्नागिरीच्या शहरासाठी आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला। देवेंद्रजी 720 किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीला हे कोकण ही नरनत्राची खाण आहे, ज्याचा उल्लेख मगाशी अधीक्षकांनी या ठिकाणी केला। कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र आकलन शक्ती, जाज्वल्य देशभक्ती या साऱ्या अभिमानासह कोकणी आपलं वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रात आणि देशपातळीवरती निश्चितपणाने उभं केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनासुद्धा या कोकणच्या भूमीत रायगडच्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी केली। सामाजिक समतेचा होकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चौथाचा त्या ठिकाणी दिला। अशा अनेक नरनत्राची खाण असलेल्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामं त्या ठिकाणी होत आहे। माझी एवढीच विनंती आहे, अनेसा या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आहे। सागरी महामार्ग हा कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून, कोकणचं कॅलिफोर्नियाकडे दृष्टीकोनातून जो एक महत्त्वाचा रस्ता आहे, या कामाला सुद्धा आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी गती देत आहे। अटल सेतूच्यामुळे कोकणचं विकासाचं पर्यटनाचं एक नवीन दालन या राज्याच्या राजधानीशी आणि या देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडलं गेलं आणि त्याच्यामुळे हा सागरी महामार्ग उद्याच्या भवितव्यातला एक महत्त्वाचा तो भाग त्या ठिकाणी आहे। ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे असेल, अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा रस्ता असेल, रेल्वेचे अनेक काही प्रश्न असतील, पण मला विश्वास आहे की या संबंध प्रश्नाला अधिक गती देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। सर्वांच्या सहकार्यानं मी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे। आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या शिवसेना परिवाराच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि आघाडीच्या सुद्धा घटक पक्ष जे आहेत त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी संकल्प यज्ञ संपूर्ण लोकसभा मतदारसंघामधल्या प्रत्येक मंदिरामध्ये करायचं ठरवलेलं आहे आणि तो या ठिकाणी पार पाडलेला आहे। मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या सर्वच शिवसैनिक आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या निर्धाराने पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही अगदी जबरदस्त गरुड झेप घेईल आणि त्याचबरोबर ह्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पुनश्च एकदा तिसरी हॅट्रिक करण्याची संधी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, मतदारांच्या माध्यमातून आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मला मिळेल अशी मला खात्री आहे। उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस रत्नागिरी इथं नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला। ओम श्री गणेशाय नमः। अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिकश्री श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद्हनुमान कीलकं श्री रामचंद्र कीर्तते जपे विनियोगः अथ ध्यानं ध्याये राजानुबाहुं कृतशरधनुषौ मर्दपद्मासनस्थं शीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलविलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं Happy birthday to you.
वाढदिवसाचं औचित्य साधून खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देवभैरी मंदिरात जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला। शिवसेनेचे आता दोन भाग झालेले आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्या ठिकाणी निवडून यावी म्हणून तुला सांगणं करतोय। त्याप्रमाणे क्रांतीकडे लक्ष पुरव। उद्धव बाळासाहेब ठाकरे घराण्याच्या मूळ पुरुषाची, कार्याची, तलाची, जलासाची, गरवडणी मालकाची, रात्या ठिकाण मालकीच्या कारणाची समजूत घाल। तू खरा त्या ठिकाणी समजूत घे। आता आपापसातले जे मतभेद आहेत त्यामुळे दोन गट त्या ठिकाणी पडलेले आहेत, तर त्यांच्या पाठीशी ज्या ज्या काय म्हणून कोण त्या ठिकाणी मागा पुढे ते हालचाली चालू असतील, सवरले असतील, ते आपल्या देवकडे तू आपले निरीक्षण कर। मनातले त्यांच्या हेतू ओळख, परिपूर्ण कर, राखंड रखवाली करणे बरं कर। शिवसेनेचे सहसंघटक राजेंद्र महाडिक, प्रमोद शेरे, जिल्हा प्रमुख विलास चाळके आदींनी खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मनापासून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज आमचे लोकप्रिय खासदार शिवसेनेचे नेते सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आज अनेक सगळे आमचे शिवसैनिक या ठिकाणी भैरीच्या मंदिरामध्ये आलेले आहेत। आज आम्ही या ठिकाणी विजय संकल्प यज्ञ या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की राऊत साहेब ज्या पद्धतीने गेल्या 2 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तसे फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले, त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मताधिक्याने यावेळेला निश्चितपणे निवडून येतील। आम्ही सगळे शिवसैनिक त्याच्यासाठी सज्ज आहोत। माननीय शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब यांचा आज वाढदिवस, सर्व शिवसैनिकांचा आज आनंदाचा दिवस आणि या आनंद सोहळ्यामध्ये आज सकाळपासून सगळे सहभागी झालेले आहेत। या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर विजयाचा संकल्प सुद्धा या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी विजय संकल्प केलेला आहे। प्रत्येक मंदिरामध्ये अभिषेक, पूजा वगैरे अशा करून हा संकल्प सिद्धीच जाईल अशा पद्धतीचं नियोजन संपूर्ण शिवसैनिक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि सगळे हे आशीर्वाद जे आहेत ते भाईंच्या पाठीमागे 100% उभे राहतील हा मला विश्वास आहे। आमचे लाडकं नेतृत्व आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे सन्माननीय खासदार राऊत साहेब यांचा आज मोठ्या थाटामाटाने उत्साहाने महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा केला जातोय। आज त्यानिमित्त रत्नागिरी विधानसभा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या वतीने भैरी देवाच्या या ठिकाणी विजयी संकल्प यज्ञ त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मला एकच खात्री आहे, राऊत साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलंय आणि आमचे सर्व शिवसैनिक त्यांना विजयाची हॅट्रिक केल्याशिवाय गप्प बसणार नाही। या निमित्तानं सन्माननीय खासदार राऊत साहेबांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज आमच्या लाडक्या भाईंचा म्हणजे विजयला आपला विनायकराव राऊत यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या वेळेला आम्ही सर्व रत्नागिरी तालुक्यातले, जिल्ह्यातले शिवसैनिक खुश आहोत। आज आम्ही आमच्या रत्नागिरीमध्ये आमचं ग्रामदैवत भैरीबुवा इथे एक विजय संकल्प केला आणि आजपासून खऱ्या अर्थाने आमच्या निवडणुकीला त्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं पूर्वीपेक्षा जास्त मताने भाई निवडून येतील। आजच्या या दिवशी भाईंना त्यांच्या वाढदिवसाला आणि पुढच्या राजकीय आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मागील सरकार आश्वासन देणारं, कामे मात्र होत नसत, हाच धागा पकडून उदय सामंत आमच्या बरोबर आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट। महायुती सरकारनं काजू उत्पादकांचा प्रश्न मार्गी लावला, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मानले आभार। पोलीस वसाहतीचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि उद्घाटनही तेच करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भविष्यवाणी। आणि सर्वांच्या सहकार्यानं मी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात
विजयाची हॅट्रिक करणार खासदार विनायक राऊत यांनी वाढदिवशी केला संकल्प. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.